नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर आता पूजेची तयारी करणार आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला मॉर्निंग असं व्ह्यूज दाखवते आमच्या इकडचा. मला खूप छान वाटतं उठल्यावर आधी बाल्कनीमध्ये जाऊन असं बघायला. इकडे 5 मिनटं तरी मी असं वेळ देते माझ्या बाल्कनीला माझ्यासोबत. मस्त असं चहा बनवला आहे. खूप चहाचा सकाळी सकाळी जो सुगंध असतो ना, त्याने मस्त ताजंतवानं वाटतं ना. तर आज उपवास असल्यामुळे मी मुलांसाठी असे मस्त क्रीम रोल पाव मागवलेत. त्यांना खूप 1 महिना झाला ते मला सांगतायत की मम्मा मागव म्हणून. पण असं खूप मला हे काय म्हणतात ते की पाव वगैरे मी खूप अवॉइड करायचा प्रयत्न करते, पण मुलांना आवडतोच. म्हणून मी चला आज माझ्या उपवासाच्या निमित्ताने मुलांना आज हा ब्रेकफास्टला मी असं क्रीम रोल पाव देते. तर मी हे ऑनलाईन मागवते, म्हणजे सकाळी दूध वगैरे मला संपलं असेल तर मी असं हे ऑनलाईन दूध मागवले आहे, अमूल क्रीम मागवली आहे, परत क्रीम रोल पाव मागवले आहेत. तसंच पटकन मी वरण पण लावून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आज चहा आणि क्रीम रोल पावचा ब्रेकफास्ट. आणि मी सुद्धा चहा मस्त असं आस्वाद घेऊन घेऊन पिली, कारण की आज उपवास आणि उपवासाला चहाचं महत्त्व खूप असतं. तर मग खूप मी आनंद घेऊन घेऊन चहा घेतला, ज्याने मला खूप एनर्जी आली पुढची कामं करायला. तर हा माझा तुम्ही असे म्हणत असेल ना, ते हे अख्ख्या मिरच्या का फोडणीला टाकल्या आहेत. तर बारीक मिरच्या जर कापून टाकल्या ना, तर त्या छोट्या मुलाला वेचून वेचून काढायला खूप वैतागतो तो. खूप चिडचिड करतो, बोलतो किती शाल्या मिरच्या टाकल्या असं तोच बोलतो. त्याच्यामुळे मी अशा मधून एक चीर देऊन अशी मिरची मी फोडणीला टाकते, जेणेकरून डाळ तिखट पण झाली पाहिजे थोडी आणि मिरच्या वेचायला टेन्शन नको. भात लावायला गेली तर कळालं तर डब्यातले तांदूळच संपले आहेत. तर मी असं किराणा सामानामध्ये जे तांदूळ भरले होते ते मी असे डब्यामध्ये आता फिल असा माझ्याकडे ना मसाले, खडे मसाले आणि पावडर मसाले ठेवण्याचा डब्बा आहे. तर मी खालच्या ह्याच्यामध्ये सगळे खडे मसाले भरते, ज्याच्याकरून म्हणजे दालचिनी झाली, लवंग, दालचिनी, जिरं, मोहरी वगैरे, ओवा, काळी मिरी, असे सगळे खडे मसाले आहेत. आणि वरच्या डब्यांमध्ये सगळे पावडर मसाले आहेत, जसं हळद, लाल मिरची, सोडा वगैरे. असं हे छोट्या मुलासाठी अशी ब्लँकेट मागवली होती थंडीमुळे. तर ॲक्च्युली आम्ही ब्लू कलरमध्ये मागवलेली. मी ब्लू कलर चूज केला होता, पण ती आउट ऑफ स्टॉक झाली. आणि मग मिस्टरांनी हा कलर कधी मागवला मला कळलं पण नाही. हा कलर मला काही आवडला नाही आहे. पण आता बघू, मुलाला जर आवडलं तर ठेवून घेईल, नाही तर मग रिटर्न करून टाकेल. तर त्याला खूप थंडी वाजायची, म्हणून मिस्टरांना वाटलं की चला अशी एक ब्लँकेट मागवू. आता सोपं जातं. मम्मा जरा आधार कार्ड मला बघायचे नाही कशी लागते. सॉरी. मम्मा करना. मम्मा आधार कार्ड. अंधार करू? हा मला बघायचं कशी लाईट लागते. ह्याच्यात लाईट लागते? हा. खरंच? हा. कोण बोलला तुला? पप्पा. लाईट लागते त्याच्यात? हा. विचार रात्री लाईट लागते तिथे. आधार कार्ड. विचार पप्पाला पहिलं, लाईट लागते का नक्की? पप्पा लाईट लागते ना आधार कार्डवर. ते चादर. पप्पा हा पप्पा बोलला. हा ठीक आहे, एक कर्टन लावून टाका. चला आधार वगैरे अंधार करूया आपण आता. मला माहित नव्हतं. अरे पप्पा एकदम अंधार रात्र झाली आता. हा एकदम अंधार करायचं. केला आता. झोपणार? इथे झोप, बघू लाईट पेटते का. या साईडला झोप. पप्पा मला तर बोललेला की जर आता लाईट नाही लागली तर रात्री बघू लाईट लागते का. अरे मला तरी कळतं. दादानी असं प्लग लावलाय. दर थोडा वेळ तिथे ठेवा. आता आम्ही अंधार केलाय. आता लाईट लागते का विहांची ट्यूबलाईट लागते. अरे हो रे, ते रेडियम टाईप थोडंसं जाणवतंय. मला वाटतं रात्री जास्त जाणवेल ना, आता उजेड दिसतोय ना तरी पण.
ठीक है, हम मिलते हैं रात को, देखते हैं बेडशीट में लाइट लगता है, सॉरी ब्लैंकेट में लाइट लगता है की नाही. मस्त आंघोळ करून फ्रेश झाली आहे, मस्त तयार झाली आहे, कारण आता पूजा करायची आहे, पूजा मांडायची आहे मला. असा माझ्याकडे हा कळस आहे जो मी देवाऱ्यात ठेवते. आणि आता ह्या कळसातलं पाणी मी तुळशीला सगळं वाहून घेते आधी. मस्त असं चौरंग मांडला आहे आणि तो स्वच्छ आधी पुसून घेतला, पुन्हा एक हात मारला आहे आणि त्याच्यावर असं वस्त्र अंथरलं. रेड कलरचं मला आवडतं, येलो कलर त्याच्यापेक्षा खूप आवडतं. हा माझा कळस आहे, त्याला असं मस्त 5 पानं लावली आहे. आपल्या इथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 पानं लावतात, प्रत्येक झाडाचे एक एक. आणि मग कळस ठेवायच्या आधी आपण त्याच्यावर तांदूळ, कुंकू, हळद वाहून त्याच्यावर कळस आपण ठेवतो. तर ही अशी माझी देवी आहे, जिला मी असं मला जमेल तसं मी सजवलं आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुझी देवी कशी आहे. आणि हा मस्त वेणी खूप सुंदर वाटतं ना करायला. मम्मा मी टिक्की लावतो. लाव. अरे असं हे गोल लावायचं असतं, असं लांब नाही. गोल लावायचं. तुम्हाला असं लांब लावलं ना, गोल लावायचं, असं गोल. अच्छा मी लावू आता. लावू गोल. लाव आता. गोल लावू. लाव. 3rd फिंगरने लावायचं. 3rd फिंगरली. बेचकट या फिंगरली केले. ठीक आहे, लाव. गोल करू राहिला. हां ठीक आहे, तू पण लावतो हे हे असं. ठीक. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम कुलदेवताय नमः. ओम कुलदेवी नमः. हा जो हार जो मी देवीला घालत आहे तो काही आवडला नाही मला, म्हणून मी तो काढून टाकला आणि दुसरा हार घातला. तो हा आहे. तर मला वाटलं हा हार बेटर वाटेल. यावेळेस काय मला नीट दागिने घालता आले नाही पटापट आवरायच्या चक्करमध्ये, तर मी हा दागिना घातला आहे. आणि मंगळसूत्र तर मोस्ट इम्पॉर्टंट देवीला घालायचंच असतं. हा हे मंगळसूत्र घातलं आहे. खूप दिवस झाले कसं खोकवतोय, त्याच्यामुळे काय मला बोलता येत नाही. सॉरी. चल आता कर दिवस. ही अशी मी कमळाची फुलं घेतली आहे, 2 घेतले आहे, दोन्ही साईडला एक एक ठेवण्यासाठी. ग्लासमध्ये मी त्याला पाण्यामध्ये ठेवलं आहे. आणि मस्त असं कुंकू, हळदीचं करवंडा आणि मस्त असं दूध, गोड दूध ठेवलं आहे प्रसादासाठी. आणि आपली ही घंटी, दिवा प्रज्वलित केला आहे. आणि असं सुंदरशी माझी पूजा मी कंप्लीट केली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ही माझी पूजा आवडली असेल. खूप मेहनत लागते पण खूप छान वाटतं, नंतर प्रसन्न वातावरण वाटतं त्या दिवशी घरातलं. आणि ते देवीचं रूप बघून असं मन इतकं छान होतं ना की असं वाटतं की आपण अजून किती सजवावं त्या देवीला, असं आपल्याला वाटत असतं. पण आपण जितकं हवं तेवढं असं मनापासून साधंसुद्धा काय असणार जो तो आपापल्या परीने सजवतो, तसंच मी सुद्धा असं माझ्या परीने असं मी ही सजवलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझी ही मेहनत आवडली असेल जे मी व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्ही प्लीज मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हणाले होते सबस्क्राईब केल्याने किंवा माझे व्ह्यूज वाढत आहे, तर तुमच्याच कृपेने, तुमच्याच आशीर्वादाने तुम्ही माझे व्हिडिओज बघतायत, माझे व्हिडिओज लोकांपर्यंत पोचत आहेत, तर मला खूप आनंद होतो आहे. आणि मी असंच प्रयत्न चांगलाच ठेवत राहील. तर तुम्ही मला असंच प्रेम करत राहा, सबस्क्राईब करा. पूजेची सुरुवात अशी लक्ष्मीच्या पावलाने व्हावी म्हणून असे लक्ष्मीचे पावलं सजवले आहेत. आणि दारातसुद्धा लक्ष्मीच्या पावलांचीच रांगोळी काढली आहे. सो तर फायनली पूजा झालेली आहे. आणि आज माझ्या मुलाने मला टिक्का लावला आहे. तर ठीक आहे, त्याच्या एवढं त्याने लाडाने मला लावलं आहे, तर मग राहू देवा तसंच.
बरोबर की नाही. तर ही अशी पूजा मी मांडलेली आहे सुंदर अशी. आणि आता रिलॅक्स होते कारण की खूप थकले सकाळपासून सगळी कामं घरातली आपली आणि प्लस देवपूजा. आणि 1 कप चहाच घेतला होता सकाळी मी, कारण की चहा घेतल्याशिवाय काही आपल्याला चैन पडणार नाही आणि कामं पण झाली नसती. हा टिक्का बघून हसायला येतं आहे, पण गोड वाटतं आहे. लेकाने लावलं आहे तर राहू दे म्हणावं. नारायणाने लावला आहे माझ्या. मग लक्ष्मी नाही आहे माझ्या घरी, तर 2-2 नारायण आहेत. तर आता फायनली सगळं झालेलं आहे आणि छान वाटते. आता फक्त थोडंसं काहीतरी फळ वगैरे खाऊन घेते एखादं, नाही तर मग हे होतं ना आपल्याला गरगरायला लागतं. तर आता खाते, थोडासा आराम करते आणि मग संध्याकाळी आपल्या नेहमीप्रमाणे पूजा झाली की आपल्या पूजेच्या नंतर आपण स्वयंपाकाची तयारी करू, नैवेद्य दाखवायला वगैरे. तर रांगोळीसुद्धा काढली आहे मी खूप छान. तर तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे मला इतकी छान येत नाही पण काढली आहे.